नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 2 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिवियस इयर क्वेश्चन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ठीक आहे, परत या आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अगेन वी आर गोइंग टू डिस्कसिंग द 2 more एक्झाम्पल्स फ्रॉम द प्रिवियस इयर. And as you can see that the first one is from the Assam CEE 2015 and the second one is from the Medical AIPMT 2014. ठीक आहे, म्हणजे हा जो काही सेकंड क्वेश्चन आहे AIPMT 2014चा अतिशय डोंगरी क्वेश्चन आहे. जस्ट तुम्हाला फॉर्म्युला ऑब्झर्व करायचा आहे आणि ऑप्शन टिक करायचा आहे. ओके, डोंगरी क्वेश्चन एनीबडी कॅन डू इट. द फर्स्ट वन, ओके, तुम्हाला पहिल्यासाठी थोडी मेहनत करावीच लागणार. ओके, नाव वी आर गोइंग टू सॉल्व द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. बघा, अतिशय इझी आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे ते अतिशय समजून घ्या. 2 मिनिटात आन्सर निघते. याचा आन्सर निघायला वेळ नाही लागत. फक्त कशा पद्धतीने तुम्हाला काढावं लागतं ते तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे. बघा, अ वेसल ऑफ अ व्हॉल्यूम व्ही, ठीक आहे, कंटेन्स अँड आयडियल गॅस ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी अँड प्रेशर पी. ओके, बघा, एक समजा एक वेसल आहे. ओके, काही हरकत नाही. या वेसलमध्ये समजा आयडियल गॅस आहे. या वेसलमध्ये काय आहे? आयडियल गॅस. ओके, या वेसलचं व्हॉल्यूम किती आहे? व्ही. ठीक आहे, कंटेन्स अँड आयडियल गॅस ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ठीक आहे, या वेसलच्या आतमध्ये जो काय आयडियल गॅस आहे त्याचं टेम्परेचर टी आणि वेसलच्या आतमध्ये जो काय आयडियल गॅस आहे त्याचं प्रेशर पी. बघा, फुल स्टॉप नंतरची कहाणी. द गॅस इज अलाउड टू लीक टिल इट्स प्रेशर फॉल्स टू पी प्राईम. ठीक आहे, म्हणजे काय झालं, आता एक समजा एक इथं स्मॉल समजा इथं होल झाला. या होलमधनं समजा आयडियल गॅस काय व्हायला लागला? लीक व्हायला लागला. कुठपर्यंत लीक व्हायला लागला? जोपर्यंत या आयडियल गॅस कंटेनरमध्ये जो काय आयडियल गॅस आहे त्याचं प्रेशर किती व्हायला पाहिजे म्हणते? पी प्राईम. ठीक आहे, तोच सेम कंटेनर. ठीक आहे, आता समजा आयडियल गॅसची संख्या काय झाली? आता कमी झाली, कारण की तर प्रेशर किती झाला? पी प्राईम. येत्या लक्षात? ओके, टिल इट्स प्रेशर म्हणजे समजा सुरुवातीला समजा 30 होता. ओके, 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 30 ॲटमॉस्फेरिक म्हणण्यापेक्षा 30 बार होता. तर नंतर समजा पास्कल म्हणा कोणत्या याच्यात समजा नंतर काय झालं? प्रेशर चेंज झालं, पी प्राईम. अज्युमिंग दॅट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं राहिलं? कॉन्स्टंट, टीच राहिलं. ड्युरिंग द लिकेज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस दॅट हॅव लीक, म्हणजे किती नंबर ऑफ मोल्स गॅस लीक झाले. बघा, एकदम सिम्पल आहे. बघा, इनिशियली समजा इकडे तुमच्याकडे 100 गॅस पार्टिकल्स होते. किती पार्टिकल्स होते? 100. आपण असं कन्सिडर करू की 20 पार्टिकल्स काय झाले? लीक झाले. ठीक आहे, मग आपण हे क्लोज केलं. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे इथं रिमेनिंग किती राहिले? 80. आता लक्षात बघा, 100 जेव्हा तुमच्याकडे गॅस पार्टिकल्स होतं तेव्हा प्रेशर किती होतं? पी. मग काही गॅसेस लीक झाले. लीक झाल्यानंतर रिमेनिंग गॅसेस किती राहिले? 80. तेव्हा तुमच्याकडे प्रेशर किती आहे? पी प्राईम. तर लीक किती झाले? 20. येतं लक्षात? हा 20 आकडा कसा आला? 100 मायनस 80. 100 मायनस 80 इक्वल्स टू किती राहिला? 20. ठीक आहे, आता आपल्याला त्यांनी नंबर ऑफ मोल्सच्या फॉर्मॅटमध्ये विचारलं. समजा इनिशियली तुमच्याकडे नंबर ऑफ मोल्स किती आहे? N1. ओके, मग लीक झाल्यानंतर त्या स्टेटमध्ये किती उरले? N2. ओके, मग तुम्हाला लीक काढायचा. लीक कसं काढायचं? इनिशियल मायनस फायनल. म्हणजे इथं जो काय आकडा येणार तो कशाचा आकडा राहणार? नंबर ऑफ, ठीक आहे ना, द नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस दॅट हॅव लीक. याच्या लक्षात? थोड्या वेळासाठी आपण हा जो काही समजा कोणता तरी एक समजा एक होल इथं झाला. समजा आपण क्रिएट केला किंवा आपल्याकडे एक होल होता, त्या होलला ओपन केलं, 20 गॅस लीक झाले. नंतर आपण काय केलं? क्लोज केलं. रिमेनिंग किती राहिले? 80. तर हा लीकचा आकडा आपल्याला फाइंड आउट करायचा. लीकचा आकडा कसा काढायचा? इनिशियली तुमच्याकडे किती नंबर ऑफ होल्स होते, फायनली तुमच्याकडे किती नंबर ऑफ होल्स होते, या दोघांचं काय करायचं? सबस्ट्रॅक्शन. सो यू विल गेट द हाऊ मच अमाऊंट ऑफ गॅस इज लीक फ्रॉम दॅट होल. याच्या लक्षात? ठीक आहे, बघा, आपल्याला आयडियल गॅस आहे त्याच्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचं आहे. PV इक्वल्स टू nRT. ठीक आहे, पहिल्या केससाठी आपण काय यूज करू? बघा, पहिल्या केसला प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे आणि टेम्परेचर किती आहे? T. सर फॉर नंबर ऑफ मोल्स किती आहे? N1. ठीक आहे, सेकंडसाठी बघा, प्रेशर P प्राईम आहे, व्हॉल्यूम इक्वल्स टू N2 R आणि T. ठीक आहे, आपल्याला N1 मायनस N2 करायचं आहे, त्याच्यामुळे RT कडे शिफ्ट करू. देअरफॉर PV अपॉन RT इक्वल्स टू काय शिल्लक राहिला? N1. इथं P प्राईम अपॉन V, ठीक आहे नाही, अपॉन RT इक्वल्स टू N2. बघा, R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि T इज नथिंग बट द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. चेंज झालं का? नाही, फक्त चेंज काय झालं त्यांनी म्हटलं इथं? प्रेशर. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता? N1 मायनस N2 इक्वल्स टू PV अपॉन RT. ओके, मायनस ऑफ P प्राईम V अपॉन RT. काही हरकत नाही. बघा, आता ऑप्शन्सकडे बघण्याचा प्रयत्न करा.
बघा व्ही अपॉन आर टी इथं कॉमन निघालं, शिल्लक किती राहिलं पी मायनस पी प्राईम. ठीक आहे, दिस इज N1 मायनस N2. इट मीन्स दॅट द नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स लीक N1 मायनस N2. पहा व्ही अपॉन आर टी पी मायनस पी प्राईम. प्लसवाले ऑप्शन्स कॅन्सल झाले, दोनच ऑप्शन शिल्लक राहिले, परंतु आपल्याला 2RT नको, आपल्याला फक्त सिंगल RT. देअरफॉर द ऑप्शन नंबर थर्ड वन इज द करेक्ट वन. द क्वेश्चन इज फ्रॉम द आसाम CW 2015. इथे लक्षात हे कामी लक्षात ठेवा. इनिशियली 100 होते. ओके, आफ्टर लिकेज रिमेनिंग किती राहिले 80. मग लीक किती झाले आपण 100 मायनस 80, 100 मायनस 80 20. तेच मग इनिशियल नंबर ऑफ मोल्स N1 होते, लीक झाल्यानंतर तुमच्याकडे N2 उरले, तर मग हाऊ मच अमाऊंट ऑफ गॅस इज लीक थ्रू दॅट होल N1 मायनस N2. मग N1 मायनस N2 आपल्याला काढायचं असल्यासाठी मग आपण आयडियल गॅस इक्वेशन यूज केलं, PV इक्वल्स टू NRT. पहिल्या स्टेटसाठी सेकंड स्टेटसाठी आयडियल गॅस इक्वेशन यूज करून आपण N1 N2ची व्हॅल्यू काढली. मग आपल्याला काय करायचं N1 मायनस N2 जस्ट व्हॅल्यू पुट केला, VRT कॉमन निघाला, शिल्लक किती राहिला P मायनस P प्राईम. ओके, म्हणजे एवढा अमाऊंट ऑफ गॅस काय झाला लीक झाला त्या कंटेनरमधलं. ठीक आहे, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द इक्वेशन न्यूमरिकल नंबर सेकंड. आता एकदम इझी आहे, म्हणजे याला लिहिण्याची काही गरज नाही, वाईपआउटही करण्याची काही मला वाटत नाही गरज आहे. 2 मिनिटात आपला हा न्यूमरिकल सॉल्व होऊन जातो. बघा, द मीन फ्री पाथ ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस, ओके, रेडियस आर ब्रॅकेटमध्ये इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. म्हणजे मीन फ्री पाथ रेडियसला कसा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, R² आहे, R³ आहे की क्यूब रूट आहे. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडं, लॅम्बडा इक्वल्स टू 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 पाय d² N/V. ठीक आहे, रूट 2 पाय आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाला, डी डायमीटर ऑफ दॅट मॉलिक्युल्स, गॅस मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे इट झाली डेन्सिटी. ठीक आहे, बघा आता हा फॉर्म्युला इथं डायमीटर आहे, परंतु डायमीटर आणि रेडियसमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, कारण की डायमीटर इज 2 टाइम्स द रेडियस. जर 2 जर आर्बिट्ररी कॉन्स्टंट काढला तर डायमीटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस, किंवा डायमीटरच्या ठिकाणी आपण 2 टाइम्स आर लिहू. इथं लक्षात लॅम्बडा इक्वल्स टू देअरफॉर फक्त आता बघा बाकी सगळे काढून टाकतो, फक्त डायमीटरच्या ठिकाणी काय लिहितो मी आरचा काय झाला स्क्वेअर, म्हणजे लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द R². देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट वन. सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड आउट द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर सेकंड. डोंबरी क्वेश्चन होता आणि कोणी पण हा क्वेश्चन करण्यासारखा होता, त्याच्यामुळे क्वेश्चन सेकंडमध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचणी यायला नको, आणि असे क्वेश्चन आपण 100% सॉल्व केले पाहिजे, सुटले नाही पाहिजे. मग या क्वेश्चनचा जर एखादा मार्क जात असेल तर मग ते मिनिंगलेस होऊन जातं. ठीक आहे, एखाद्या या प्रश्नाचं तुमचं जर आन्सर चुकलं असेल तर ओके, आपण तिथं कुठं ना कुठं गृहीत करू शकतो का तुम्हाला ते आयडिया क्लिक नाही झाली, परंतु अशा क्वेश्चन्सचे तुमचे आन्सर सोल्युशन चुकले नाही पाहिजे. इथं लक्षात. ठीक आहे, इथं तुमचा मार्क चालला, ओके आय कॅन अंडरस्टँड, बट इथं नाही, म्हणूनच त्या आपण त्याला डोंगरी क्वेश्चन नाव दिलं. इथं लक्षात. तुम्हाला आपला हा उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.